चला चला भीमा तीरी वाट पाहतो श्रीहरी, ज्याचे कर कटीवरी उभा असे विटेवरी। विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज या दोघांच्या बंधुभेटीचा सुंदर सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। माऊलीची पालखी टप्पा इथे येऊन सोपान काकाच्या पालखी सोहळ्याची वाट पाहिली आणि त्यानंतर सोपान काका महाराज यांची पालखी शेजारी आल्यानंतर बंधुभेटीचा अनुपम सोहळा रंगला। आणि यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी माऊली माऊली म्हणत टाळ्या वाजवून स्वागत केलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। रामकृष्ण हरी मंडळी आपण पाहतोय की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि त्यांचे धाकटे बंधू श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखीची ही बंधू भेट या ठिकाणी पार पडते आहे। आणि अनोखा अनुपम्य असा सोहळा पाहण्यासाठी आपण पाहतोय की लाखो वारकऱ्यांचा लाखो वैष्णवांचा मेळा खरतर या ठिकाणी दाखल झालेला आहे। या संपूर्ण पायी आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये या महोत्सवाला या खरतर संपूर्ण सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास वारी करत असताना आळंदीहून निघाल्यानंतर दुसरीकडे सोपान काका महाराजांची जी पालखी आहे ती सासवडवरून प्रस्थान ठेवत असते। का एक दिवशी जर आपण बघितलं तर माऊलींची पालखी ही सासवडमध्ये मुक्कामी असते, मात्र त्यानंतर तिथून सासवडपासून दोन्ही बंधूंच्या ह्या ज्या पालख्या आहेत त्या विविध मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात आणि अखेर आज टप्पा या ठिकाणी या बंधूंची ही भेट होत असते। आणि हा अनोखा अनुपम्य असा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी खरतर या ठिकाणी गर्दी करत असतात। आणि त्यानंतर सासवडहून निघाल्यानंतर सोपान काका आणि माऊलींची भेट बंधू भेट हा सोहळा पाहण्यासाठी टप्पा या ठिकाणी आपण पाहतो की लाखो वारकरी परंपरेप्रमाणे जमत असतात। आणि आता आपण पाहतो ही बंधू भेट अखेर झालेली आहे आणि लाखो वारकऱ्यांनी आता एकच गजर केलेला आहे, माऊली माऊलीचा गजर आपल्याला ऐकू येतोय। आणि अशा पद्धतीचं उल्हासाचं वातावरण आपण पाहतो की सध्या या संपूर्ण नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं। आणि ही बंधू भेट झाल्यानंतर आता सोपानदेवांची पालखी आणि माऊलींची पालखी जी आहे ती पुढच्या प्रवासाला निघेल आणि माऊलींची पालखी आज भंडी शेळगाव इथं मुक्कामी असणार आहे। आणि त्यानंतर उद्या पुढच्या प्रवासाला जे आहे दोन्ही बंधू आपला प्रवास पूर्ण करतील आणि दोन्ही बंधू मिळून आता पांडुरंगाच्या भेटीसाठी जे आहेत ते निघालेले आहेत। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, टप्पा। शेकडो किलोमीटर अंतर पार करून संत गजानन महाराज पालखी सोहळा संत भूमी मंगळवेढा इथं दाखल झालाय। आमदार समाधान अवताडे यांनी वारकऱ्यांचं स्वागत केले। यावेळी संत गजानन महाराजांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन त्यांनी घेतलंय। आणि यावेळी संत गजानन महाराज आणि पांडुरंग जयघोषानं सगळा परिसर दुमदुमून गेला।